पाहू ना आता व्यवस्थित राहा काय सुकान नांदा हा बस संगी गाडीवर बस बस संगीता उशीर झाला आम्हाला पण हो चला आयला गोरख तू राहिला गेला का राजे रामा तू गोराला घेऊन जा गाडी सोडायला. हो जाता की होय राव जमते निघू सांगा म्हणजे कसं काय अडचण नाही. हा चला मटण खाऊ आणि मग बघू काय असेल ते असेल आपलं डोकं बिचं पाहिलं एवढ्या गाड्या काय विषय आहे नेमका दाजी अहो कुठं म्हणजे चालू सांगेल घेऊन अहो पण आता एवढ्या रातचा असतोय हा मग रात झालं मग काय झालं अहो उशीर झालाय जाऊ तुम्ही पावसा पाणी उशीर झाला एक तर या काळजी आपण हो मात्र आत्ती झालं गाड्या माझा चे आईला सगळं मना विरोधातच चाललंय सगळं चे आईला अहो काय झालं आणि मटण कुठे मटण गेला उडा तिकडं आईला माझा कसं झालं काय कळना झालंय मला तर कसं झालं आपण झालं तरी काय नेमकं अगं ह्या आई घाले नाही काय कांड केलं काहीच कळना झालंय मला बी त्या दाजीला आई घालायला इथं लगीन मोडायला आणलं होतं पण ती बी हरामखोर त्या संगीला घेऊन गेला आजच्या आजच आईला माझा लई मोठा गोळ झाला का लई मोठा गोळ झाला हिच्या आईला ही सगळी नासके तिथली ह्या मळ्यावरची माणसं बाया सगळी नासके ती ऐका लई मोठा गेम झाला का माझा लई मोठा गेम झाला हिच्या आईला काय बी कळना झालंय मला हिच्या गावात ए अगं काय झाली फुफुटा ओढायला लागलाय आधीच नाकात केर चाललाय सगळा आईला सगळी नासकी आहे ती आणि तू बी नासकीच आहेस काय झालं आईला असं कसं झालं सगळं कसं अचानक घडलं ना म्हणजे बघा ना कुणी विचार बी केला नव्हता की दाजी इकडे येऊन संगीताईचा कान पकडतील आणि आपल्याला नाटक करावं लागल आणि त्या नाटकात त्या पहिलवानचा डाव त्याच्यावरच उलटल सगळं अचानकच झालं बघा पण ठीक आहे जे बी झालं ना एकदम भारीच झालं आहे ना तसं बी संगीताईला तिकडं सारखं जाऊ वाटायचं अहो हो ना आजच्या ह्या किस्स्यावर नाही ना मला एक गोष्ट शिकायला भेटली बघा म्हणजे ना आपण कधी कधी आहे ना काही गोष्टी मिळवण्यासाठी आहे ना खूप काय करतो पण देव पण थोडी ना आपल्या मनानुसार त्या गोष्टी आपल्याला देणार आहे जेव्हा त्याला द्यायचं असतं तेव्हाच आणि जेव्हा आपण विचार बी करत नसतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी घडून येतात होय ना आणि अतुल बघा की दाजी ह्या वादामुळं संगीताईशी बोलत बी नव्हते ते किती जीवावर चिडले होते पण काही काळ निघून गेल्यावर दाजी ते या संग बोलाय बी लागले आणि सगळं काही मिटून तर इथनं घेऊन बी गेले तसंच भाऊ पण आहे ना सगळं काही ठीक झालं ना तुमच्याशी बोलतील बघा त्यामुळे तुम्ही जास्त काय टेन्शन घेऊ नका एकदा का भाऊंचा राग शांत झाला ना सगळं काय पहिल्यासारखं होईल वर्षे होईल ना सगळं पहिल्यासारखं म्हणजे भाऊ बोलतील ना माझ्याशी हां बोलणार की फक्त त्यांचा राग थोडा शांत व्हायला वेळ लागेल पण एकदा का शांत झाला ना मग सगळं काय पहिल्यासारखं होईल भाऊ आपलेच आहेत ना ते पण आहेच की ते काय का असे ना सकाळी आपण सगळे किती टेन्शनमध्ये होतो पण आता किती भारी वाटतंय ना भारी वाटतं की आणि हा काळ असाच पुढे चालू राहावा बघ हो असाच चालू राहावा
मी बोलल्यावर तू बोलत का नाही का? हा असं काही नाही, बोलते की. हा येण्यात काढते काय मला? हा बाकीची बोलायला लागल्यावर कशी गुलगुलू बोलते आणि मीच बोलायला लागल्यावर दात खिळी बसते काय तुझी? हा आणि वर्ण म्हणते बोलते की म्हणून. ओ हे बघा, मी तुम्हाला काही नीट सांगायला गेले, समजवायला गेले, तुम्हाला काही समजत नाही बघा. हा त्यापेक्षा मी न बोलेलंच बरं. आणि नाही बोलले तर तुमचं एकच चालू असते, कोड्यात काढून बोलायचं मला. नेमकं माणसाने करावं तरी काय, जगाव का मरावा? हा अगं हे बघ, मला बी कळतंय ग की मी असं मध्ये बोललेलं तुला नाही आवडत आणि म्हणूनच तू मला बोलते. पण तू असं बोलल्यावर माझं बी डोकं फिरतं बघ. मला बी लय राग येतो. आता तुला माहित आहे ना ते आतल्या किती कोडील पडायचं, तरी बी तू त्याचीच बाजू घेते का ना? आता आता नेहा एवढ्या मोठ्या घरातली आहे. हा मग तिचं भलं व्हावं म्हणूनच मी करतोय आणि म्हणूनच बोलतोय की म्हणजे. अहो मस्त तुमचं बरोबर आहे. हा आणि मला बी काय वाटतं, तुम्ही कशाला दुसऱ्याच्या मध्ये पडता? हा तो चांगला की वाईट ते ठरवलं तुम्ही कोण? ना जर त्या नेहाच्याच नशिबात त्यातल्या लिहिला असेल तर कशाला आपण मध्ये पडायचं? हा? हे बघ, मी मध्ये पडतोय ह्याचं लय मोठं कारण आहे. जर आतल्याचं लग्न मोडलं का नाही तर नेहाचं का मी वाटोळ होत देत नाही. हा आपला किस नाही का नाही, मला कसं वाटतं किसनाला चांगला पगार आहे, चांगलं पैसे मिळतात त्याला. हा म्हणून मग नेहाचं आणि किसनाचं लग्न व्हावं एवढंच मला वाटतं. आणि एकदा का नेहाचं आणि किसनाचं लग्न झालं का नाही, मग बघ आपण बी खुश, किसना बी खुश, तात्या काकी बी खुश बघ, आणि नाना खुश, आणि महत्वाचं म्हणजे नेहा बी लय खुश होईल. मला म्हणून असं वाटतंय, म्हणून मला काय शांत बसू वाटत नाही. अहो हे लग्न मोडायच्या नादात शेजाऱ्यांना कशाला दुश्मन बनवताय? हा अगं नाहीतर कुठं आपल्या कामाला येते ती? हा मध्ये केवढं कारण झालं आपल्या भांडणाचं? एवढंच कारण झालं का ना? हा तरी बी ते भाऊ येता जाता रस्त्याने किती तर दिसतो मला, पण कधी म्हणला नाही माझा ये कामाला म्हणून. मग आपण बी नाही गेलो, पण ह्यांची गुरमी ना लईच वाढत चालली आणि म्हणून आपल्यासारख्या माणसाला ह्यांचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं. पण आता मी बी काय गप्प बसणार नाही, बघतोच एकेकाला. आता असं ते आतल्याचं लग्न मोडतो का नाही तू बघच. करा तुम्हाला काय करायचं, तुम्ही तर काय माझं ऐकणार नाही. जाते मी माझी भाजी करायला. तू कर तुझी भाजी, त्यावर ते आतल्याचं लगीन कसं मोडायचं ह्याचा विचार करतो. मस्तपैकी चहा बनवते, पिणार ना? वर्ष चहा पिला असता बरं का, पण आता भूक लागले का. थोड्या वेळ जेवणच बनव की, डायरेक्ट जेवणच घेतो. तसं बी चहाची वेळ निघून गेली म्हणा. बरं जेवणात भाजी कुठली करू? कर तुला जे कर वाटेल ते. मला करायला काय, मी कुठली बी करल, पण तुम्हाला आवडली पाहिजे की. अगं वर्षे, आज संगीत सुखासुखी नांदाय गेली बघ, त्यामुळे लय खुश आहे. आज कुठली पण भाजी कर, पोट भरून जेवणार आहे मी. बरं करते माझ्या ह्याच्याने, मग चालतंय ना? बघ तुझ्या आहे ना. आता लगेच करू का रामा, गाडी घेऊन आल्यावर करू? बघ बाई तुझ्या पद्धतीनं, कधी करायचं तेव्हा कर. म्हणजे तुम्हाला लई भूक तर नाही ना लागली? भूक तशी जास्त लागली नाही म्हणा, बघ तुझ्या पद्धतीनं. नाही लागले तर मग एक विचारू का? म्हणजे तुम्ही करू देणार ना? काय ग वर्षे? मला ना चहा लय आवडतो, आणि आता जेवण एवढं चांगलं करायचं म्हटल्यावर चहा तर पहिलाच पाहिजे ना. म्हणजे तुम्ही जर कर म्हटला तर करते, नाही तर राहू द्या मग. अगं मग सरळ सरळ सांग की चहा पी वाटतोय म्हणून. हां पिऊ वाटतंय. वाटतोय ना, मग घरात जा, चहा कर आणि पी. विचारायचं काय त्यात? तुम्ही पण पिणार ना माझ्यासोबत? म्हणजे सेफ्टीला चहा प्यायला कसं तरीच वाटतंय. अगं वर्षे, मी चहा पित नाही रे जास्त. माझ्यासाठी मी म्हणते म्हणून प्या, आणि चहाला कोण नाही म्हणतोय. बर, आता तू म्हणतेस तर पितो चहा. चला मग तुमच्यासाठी एकदम स्पेशल चहा बनवते. चालतंय. घ्या ना. हां घेतो. कसं झालंय चहा? अरे वा, मस्तच की. डोकं हलकं झाल्यासारखं वाटायला लागलंय बघ. छान झालाय ना? होय होय. प्या मग. मला ना चहा प्यायची लय घाण सवय आहे बघा, आणि चहा जर नाही ना पिला तर मग डोकं दुखतं माझं. म्हणून चिमटीने वेळ काढून मी चहा करतीच आणि पितीच.
बर, चांगलीच लत लागलं की तुला. हां लतच लागली. जशी तुझी लत राम आणि सोम्याला लागले, बरोबर ना? तसं म्हणू शकता तुम्ही. अगं ते मला विचारतात का तुझ्याबद्दल, अतुल भाऊ द्या की सेटिंग लावून, द्या की हिला काढून म्हणून. होय, तुम्ही काय बोलता मग? मी त्याला पहिल्यापासूनच सांगतोय ना, काय लपड्यात पडो. पहिल्यांदा भारी वाटतंय, नंतर लय लपड मोठं होतंय, जसं माझं संगीत झालं. ते बी आहे म्हणा. म्हणून तर त्या दोघांनाही ना मी जास्त भाऊच देत नाही. कारण एखाद्याला उगा आशेवर ठेवायचं आणि परत त्याला रडवायचं, तसलं मला काही पटत नाही. म्हणजे दोघांना बी भाऊ देत नाही बघा मी. वर्षे, तू त्या दोघांना पण भाव देत नाही, चांगली गोष्ट आहे बरं का. तरी पण त्या दोघांपैकी कोण आवडतं का तुला? त्या दोघांमध्ये कोणच नाही. तरी पण असं समज की त्या दोघांपैकी एकाला निवडायचं आहे, तर कोणाला निवडशील? त्या दोघांना बी निवडणार नाही मी. कोणाला तरी एकाला निवडशील की? नाही बाई, दोघांना बी नाही. अगं वर्षे, असं समज की मी सांगितलंय आणि तुला जर कोण आवडत असेल तर कोणाला निवडशील? तसं एकाला निवडण्याला अवघड आहे बरं का. पण तुम्ही आता म्हणताय तर सांगते. तर तसं रामा जरा सनकी आहे बरं का, पण प्रेमळ आहे. आणि सोमा हुशार आहे आणि मी बी हुशार आहे, तर मी सोम्यालाच निवडेल. बर, म्हणजे तुझा राम्यामध्ये त्या येड्या गाबड्यामध्ये काय रस नाही म्हणायचा? खरं तर आहे ना, मला गरिबामध्येच रस नाही बघा. उगा नावाला वर्ण प्रेम करायचं आणि रात्रभर पोटाला चिमटा घेत झोपायचं. कोणी सांगितलंय? त्यापेक्षा आहे ना, मस्त डेअरिंगबाज हुशार माणसासोबत लग्न करायचं आणि छानपैकी आयुष्य जगायचं. तुम्हाला खरं सांगू का, मी तर पुढे जाऊन असंच करणार आहे बघा. वर्षे, तू दिसायला लहान दिसते बरं का, पण तुझे विचार लय मोठे आहेत का? हां मग, मी हुशार आहे म्हटलं माझे विचार पण हुशारच असणार ना. चांगलं आहे बाई तुझं. अयो चला, मला जेवण बनवायचं आहे आणि रामा पण गाडी घेऊन येईल, मग ती मला गावात सोडल. करते मी जेवण. चालतंय. अहो काय झालं तोंड वाकडं करायला? हा, भाजीत मीठ बीठ जास्त आहे का? मिठाचं काय नाही ग, पण आज जे झालंय का नाही त्याच्यामुळे जेवायला मनच लागत नाही माझं. अहो जे झालं ते सोडा आणि जेवा गप. नका गो तन करू. तनतन करू नको म्हणजे. हा, त्या दाजी बी तसा वागला, आतल्यानं चांगला डाव साधलाय बघ. आता नानाला बी दाखवावं म्हणलं, त्या आईला कसं झालं काय डोकंच चालं ना माझं. तर नका लय विचार करू, त्यांचं ते बघतील. जेव्हा तुम्ही गप. त्या आई घाल्याचं लग्न मोडूस तर मी जीवच कसा शकतो? मला नाही जेवायचं. अहो काय एडीबिडी झालं काय? जेव्हा गप. गप म्हणजे तुला आधी सांगितलं ना मला गप बीप बोलत जाऊ नको म्हणून. का बोलती मग? अहो मी असंच बोलतीये, चिडून मिडून नाही बोलत तुमच्यासारखं. मी कसा बोलतोय ना ते मला चांगलंच कळतंय. च्या आईला मला चांगलंच कळलंय आता. त्या संगीने बी काही ना काही गेम केली आई घालीन. च्या आईला तिच्या, नाहीतर बघ की इतके दिवस असलं कांड करत धडपडत कशी जगत होते. आ, जेव्हा नाना दाजीला दाखवावं म्हणलं तर तेव्हा हिचं नवऱ्यावर कसं प्रेम ऋतू चाललंय. खोडील बोड्याची कुठली. तुम्हाला काय बोलाव ना ती बी काय कळ नाही बाया. हा, काय बोलावं ते कळना. इथं एवढा कांड झालाय तरी बी तू खाय लागले बाकासुरासारखी. खा 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 की. अरे देवा, आता काय खायचं बी नाही का? हा, नाही नाही खायचंच नाही. आणि तू तर खायचंच नाही, कळलं का? इथं एवढा कांड असताना तू जीवच कशी शकते का? मी तर त्या आतल्याचं जवळ लगीन होत नाही ना त्यावर जेवत बी नसतो. जेवण सगळं बनवून झालंय, भूक लागली की जेवून घ्या. हो. रामा कसं का अजून येईना? किती वेळ झाला? मला अजून घरच्या बापूसाठी जेवण बनवायचंय. येईल की तो, बसतोर. एवढं कसं का तरी वेळ लागायला लागला यायला? आणि दाजीचं घर जवळ तर आहे, एवढा कुठं उशीर लागतोय? अगं राम्या गेला असेल त्याच्या घरी बिरी, त्याच्या आबान त्याला काहीतरी काम सांगितलं असेल म्हणून उशीर होतं, बाकी काय नाही. येईल तो, बस नको लोड घेऊ. मी लोड नाही घेत, पण बापू आले असतील ना घरी आणि त्यांना भूक बी लागली असेल म्हणून, बाकी काही नाही. अगं वर्षे, तुझ्या बापूसाठी स्वयंपाक तू करावा असा काय नियम आहे का? तुझी आई बनवलं की जेवण. का तुझ्या आईला जेवण बनवता येत नाही का? हे वर्षी काय रडते का? मी काय चुकीचं बोललो का? नाही, तुम्ही काही चुकीचं नाही बोलला. खरं तर माझी आई आहे ना, लय भारी जेवण बनवायची.
पण ते आता आम्हाला जीव घालायला आणि स्वयंपाक करायला राहिली नाही. पण ठीक आहे ना, मी आहे की माझ्या बापूसाठी भाकरी करायला. अयो वर्षे, खरंच मला माहीत नव्हतं बरं का. खरंच सॉरी बरं का. तुला आई नाही ना? नसू दे की मग. मला तर कुठं आई ग. आईला माझी आई लहान असतानाच मिळाली बघ. रड नको तू, ग बस. नाही नाही, मी रडत नाही. ते आईचं नाव काढलं ना जरा डोळ्यात पाणी येतं. असं आहे होय. असू दे, शांत हो. अगं वर्षे कशाला रडतेस? शांत हो की. हां, तसं पण तू कोण सांगायला आलंय का? तुझी आई मेली, माझी आई पण मरून गेली, आणि तू मी पण मरणारच आहे की. मग रडतेस कशाला? माझी आई मेली नाही, बापू पाय आणि लोकांच्या तापापाय तिला मरावं लागलं. म्हणजे माझ्या आईला फास घ्यावी लागली. काय? हाच घ्यावा लागला म्हणजे? मी लहान असताना माझा बाप लय खोडील होता. त्यानं माझ्या आईला लय त्रास दिलाय. सारखं कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून सारखं तिला टोमणं मारायचं. सगळा कामाचा ताप तिच्यावर काढायचा. आणि एवढंच काय, तर माझ्या आईला हानमार करायचा, शिवीगाळ करायचा. कुठल्याही माणसांच्या नावावरनं तिला काही बी बोलायचा. पण माझी आई तशी नव्हती हो. माझी आई लय चांगली होती. मला माहिती की माझ्या आईनं माझ्यासाठी लय सहन केलंय. सहन करून करून ती किती दिवस सहन करणार. शेवटी तिला बी जीव आहेच की. आणि तिचा जीव घुटमळला आणि तिने नदीच्या झाडावर फास लावून घेतला. तिने संपवलं स्वतःला. आई, तू का असं केलं? आई, तू का मला सोडून गेली? वर्षे, वर्षे शांत हो. गप. तोंडातून आवाज नको काढू. गप बस. आणि हां, तू अजिबात एकटी नाही. मी आहे की तुझ्या जोडीला. पण तिनं असं करायला नव्हतं पाहिजे. वर्षे शांत हो. अगं खरं आहे तुझं. तिनं असं करायला नव्हतं पाहिजे, पण काय करणार. अगं देवानेच तिला जन्म घातला आणि देवानेच अशी बुद्धी दिली बघ, हे कर म्हणून. पण वर्षे, अगं तुझी आई मेली असली तरी तुझ्या हृदयात अजून जिवंत आहे की. मग रडून काय उपयोग? आई, का गं मला एकटीला सोडून गेली? वर्षे, झालं रडून? आईला झोपली का काय? ही आईला खरंच झोपली की? अरे सोमा, का बोलतोय? काय झालं? काय नाही काय नाही काय नाही. कोण होतं का? काय नाही, सोमा गेलाय पळत. आई घाल्यांचं काय चाललं असतं काय माहिती. या आईचा किड न्यूज. आईला माझा सगळं मनाविरुद्ध व्हायला लागलेलं का. त्या आई घालाचा कसा खेळ मोडायचा काहीच कळना मला. काही म्हणा, पण काय ना काय गेम मात्र केली आई घाल्याने. का हो, काय झालं? असं का थांबलंय? आता किती वाजता चिडून थांबणार आहे? ए, जा तुझी तू भांडी घात जा. भांडे तर मी घासलंच हो, पण ते आपलं अंगाला अंग घासायचं त्याचं काय झालं? ए जा. जवळ त्या आई घाल्या आतल्याचं लगीन मोडत नसतो ना, तर मी जेवत बी नसतो आणि ती करत बी नसतो. हाय का बाया, काय बी बाता करता बघा. बाता हा बाता नाही करत ग.
जे आहे ना ते ठरवूनच करतोय मी. काय पांचट बोलता ती मन नाही वे स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. तशी गत झाली बघा तुमची. घरात एवढी देखणी बायको आहे तिच्या संग बोलावं बसावं उठावं असलं काय बी नाही. ह्याचं हे मोडतो आणि त्याचं ते मोडतो. ह्यातच समजा वेळ चाललाय बघा तुमचा. येडे कुठले. काय काय म्हणली? येडे कुठले? येडाय का मी? हा येडाय का मी? येडे कुठले असं बोलले मी. येडा नाही बोलले. मग येडे आणि येडा काय वेगळं असतं काय? हा हे बघा मी सहज जरी बोलले तर तुम्ही चिडून बोलताय. चिडून बोलताय म्हणजे? हा चिडून बोलताय म्हणजे काय? मग तू असं येडा बिडा काय बी बोलती? हा मग मी येडा तर तू काय शाणी लागून गेली काय? हाय का बाय काय माणूस आहे. प्रेमानं बोलायचं विसरूनच गेला. नुसते भांडणं. हा भांडतोयच मी. कारण ना तू मला अडवीत चालते कळलं का? हा माझ्या मनाविरोधात चालते की तू. आणि प्रेमानं बोला म्हणा लपडे वाच बाई. ओ काय बोलताय ऐकून कधी तर लय बोल लागला वे. हा आणि तसं मी तुमच्या बोलातच बोलत होते तरी मी मलाच घालून पाडून बोला तुम्ही. हा असं असते वे. अगं बोलणारच आहे की. हा तुझी लायकीच आहे कळलं का? आणि परत जर अशी शानपणासारखी माझ्या संग बोलायला लागली का ना तुझं जेवच घेईन बघ. जीव घेता वे घ्या बरं. हा तसं मी तुमच्यासोबत कुत्र्यासारखं राहून काय उपयोग नाही माझा. कुत्र्यासारखं. आणि मला बी तुझा काय उपयोग नाही. बाईक म्हणून तर काहीच उपयोग नाही तुझा. नाही ना उपयोग. मग घ्या की जीव. हा का थांबला दम नाही का तुमच्यात. दम माझं दम करते. माझं दम करते काय? माझं दम करते तू. माझं दम करते. माझं दम करते का? माझं दम करते. माझं दम करते का? हा होय का? अगं गपकी. हा कोण मेलाय बिलाय वय गपकी. अगं गपकी तर आहे कचरा काय लागली. अगं नको रडू गपकी. यायला ती सोमी आता पळत गेला का बोलायला लागले. चल घर चला. अगं बस काय रडू नको सांगून ठेवतोय तुला. नाहीतर कार आणली पण अशी तोडवीन चांगली. हा अगं चल हो की आत. अगं गपकी का नाही तर आत येऊन तोडवीन चांगली तुला. यायला हिच्या अगं गप बस की. राम्या अरे सगळं संपलेला का? अरे दलिंद्र तोंडा स्वामी असं भूतावने आडो कशाला येतो भेलो की मी. अरे लका भ्यायचं सोड पण इथं सगळं संपलंय. अरे काय संपलंय. अरे सगळं संपलंय रे. अरे नीट सांग काय संपलं. नीट विचार कर की. हे बघ त्या नासक्यातल्या नवीन कुटाणा म्हणजे तुला कळन काय संपलंय तर. अतुल भाऊची मजा आहे लागा. पण दलिंद्र तोंडाच्या तू अतुल भाऊ जळतो का रे एवढा. अरे येडा भोकाच्या ते काय डोळे गिळे फुटलेत काय? नीट बघ ना त्या व्हिडिओ मध्ये जी बाई आहे ना ती दुसरी तिसरी कोण नसून आपली वर्षी आहे रे. आपली वर्षी. अयो वर्षे हे काय केलंस ग तू. हे व्हिडिओ पुन्हा लावर स्वामी पुन्हा लाव व्हिडिओ. अरे काय व्हिडिओ बघतो मी माझ्या डोळ्यानं बघितलंय रे. वर्षीच आहे ती. अयो वर्षे तू ही काय केलंस. आणि आखल्या तू तर माझा मित्र आहे ना तरी पण तू असलं कांड केलंस वैर. लग्न जुळलेलं असताना बी. अरे लका गेम झाला रे आपला. आपण बसलो एकमेकासोबत भांडत आणि त्या आईगाल्या आतल्यानं आपला डाव काढलाय. आता न त्याला सुट्टी द्यायची नसती बरं काय त्याला. आणि सुट्टी त्यांनी माझी वर्षी नासवली. काही त्याचं जगणं नाशवलं ना तर राम्या नाव सांगणार नाही. शबास रे पट्या. चल मग सुट्टी नाही द्यायची त्याला. सुट्टी तर नाही द्यायची. जिकडे उजळ तिकडे उजळ. बघू चल जिकडे उजळण तिकडे उजळल. चल मायला लावला घोडा त्याच्या बी आई घाल्याच्या. आईला वर्षे अजून झोपले काय पोरगी. ए वर्षे हॅलो मेली बिली तर नाही ना. अवघड आहे बाबाईचं. पाणीच मारून बघतो. थांब 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 रामे थांब. रामे थांब थांब थांब. काय झालं. आपण काय करू गाडी इथेच बंद करू आणि ढकलीत नेऊ. म्हणजे काय होईल आपण आलेलं त्यांना कळणार नाही आणि ती नासकीनं तुला रंगी हात गावतील. होईल स्वाम्या उतर मग तू ढकल गाडी चल. हा मी ढकली तो. चल खेळच करताना बघू. आई घालायला सुट्टी द्यायची नाही आज मी सांगतो रामे. ढकल नीट ढकल की आई घाल्या. दिस ना काय आई घाल्या तू बसला मसाडावानी कसं ढकलन मला. उतर. ऐक भारी वाटतं ना.
ए राम्या याला उद्या मारूच ना, फक्त आजचा दिवस गप्प बस. उद्या याच्या आईला कसा घोडा लावायचा ना ते आपण बघू की. अरे मी काय जगू देणार आहे का? हा पण इथं आपली वर्षी ना, वर्षी समोर असं काढ नको ना. हा तुला वर्षी शपथ आहे का? ते दगड खाली टाक. अरे कोण सोने. अरे राम्या जे व्हायचंय ना ते झालंय, उद्या याला मारू की. हा तुला आता माझी बिन शपथ आहे का? दगड खाली टाक म्हणून. ते आलं. खायला वर्षे राम्याचं गाड लावून गेला की. आणली बाई रामेनं गाडी. चला मग, आधीच लय दुखतंय. चप्पल का खायला वर्षे राम्या एडा भोकाच्या गाडी लावले खरे, पण चावी कुठं आहे? आधीच किती उशीर झालाय. ए वर्षे त्या राम्या एडा भोकाच्या चावी पण इथं ठेवून गेलं की. हाय ना, चला लवकर मग, बापू आले असले कधीच्याच घरी. बरोबर. नासक्याने काय केलं असं तर माझ्या वर्षी सोबत. अरे आपली वर्षीने साधी बोळी हे मी आतल्या नास काय आई घालून त्याला नका जिथं मारत असतो मी आई घालायला. सावकाश बस आणि धरून बस. मला बसली का? अरे मरशील र असं कुठं ना करून. अरे उद्या बघू की त्याला. असा बी ह्यो उद्याची तारा वैर उद्या बघ ह्याला कसं ठोकतो या. अरे या धावण्याला उद्या हाणूच. आता तू चल घरी. उद्या ह्याला तर काय सुट्टीच नाही बघ. हा अरे जोर कशाला काढतोय? नासक्याला उद्या ठोकायला ताकद नको का? हवला का ताकद तर पाहिजे. काय जोड? काय नाही साहेब, बोला की. काय बोलायचं? ते दुखणं बरं झालं का? म्हणजे बरं वाटतंय का आता? ऐका आता, बरं वाटतंय म्हणून तर आली की कामाला. आले खरं कामाला, पण ते चेहरा बघून वाटत नाही काम करतील म्हणून. नाही अहो तशी लय काटक आहे. तर जे काय आहे ते तुलाच माहिती बाबा. हां बरं होय की, मी काय करतो, खाली जाऊन जनावरांनी वरण टाकतो. नाही ते तात्या सकाळीच वैरण टाकून आलेत. तू काय घरातली छोटी मोठी कामं असतील ना ती घे करून. घरातली काम? कसली काम घरातली? अरे ती नेहा नाही सकाळी काहीतरी बोलत दे बघ पोत्यांचं. थांब तिलाच विचारतो. दिदे, ए दिदे. काय रे? अगं इकडे ये. ते बघ महादा आलाय. ती काय घरातली कामं होती ना ती घे करून, तोपर्यंत आम्ही खालची कामं करतो. हां चालतंय ना? नाही मला नाही चालत. मी आणि माधुरीताई घरातली कामं करतो, तुम्ही दोघं करा तुमच्या गुरांची कामं. अगं येडूबाई, घरात ज्वारीची पोती आहे, तांदळाची पोती आहे, ती बाजूला घ्यायचीत ना निवडायला. हां तर एवढी पोती तुझ्या माधुरीताईंनी उचलणार आहेत का? हां नाही ना, मग मी जसं प्लॅन केलंय तसं करू दे की. हां होय महादा? होय की, बरोबर आहे नानासाहेबाचं. तुम्ही दोघं काय करा, खाली जाऊन खालची कामं करा, आम्ही इथलं बघतो. हां अंग असं करा, तुम्हाला जी कामं करायची आहेत ती, आम्ही खालची कामं करतो. बरं तुम्ही दोघं जावा. हे दर पिशवी. हां मी आलोच घरातली कामं उरकू ना. चला चला मी आता दाखवा मला कामं. चल लगेच पटकन उरकून जातो खाली. चल. पटपट चाला की जरा.
ए माधुरी, नेमकं काय दुखतंय ग? हा? डोकं दुखते, हातपाय पण दुखतात समजा. होय, मग एक काम कर की, बस की, बस. डोकं आणि हातपाय दुखते म्हणजे अख्ख्या अंगाचा गळाटाच झालाय म्हण की. होय तसंच काय समजा. पण ते चालताना वाटत नव्हतं, म्हणजे अशी चाटा चालत होती की. कामं करायचं म्हणल्यावर चालावं तर लागणारच की. अगं समधी कामं केलेत मी. म्हणजे गुरांना पाणी पाजलंय. गुरांना बी पाणी पाजलंय. अगं सकाळी आईला बोलताना ऐकलं मी घरातल्या कामाचं, तेव्हाच मी हा प्लॅन बनवला आणि हा प्लॅन मी सक्सेस पण करून दाखवला बघ. मग चला घरी, तर निहाला काम करू लागते. आहे का आता ते न्यायला करू दे की घरातली कामं. घरातली कामं करायला तिचे हात काय मोडल्यात वय. तिला घरातली कामं करू दे, इथं आपली कामं करू. आपली कसली काम हो? आहे का माधुरी, एवढी भोळी नको का बनत जाऊ तू. कारण मला माहिती आहे जितकी भोळी तू बनती का नाही तितकी भोळी नाही आहे तू. काय करताय? अगं ताबी भाई का बघतोय, ताप तर नाही की. डोळे बघू बरं, डोळे पी बरे दिसतात की. हा मग थकवा नेमकी शरीराच्या कोणत्या भागात आहे तेच कळ नाही मला. सांगितलं की हो, पाय दुखतात म्हणून. पाय दुखतोय तोय, बघू बरं कोणता पाय दुखतोय. हा दुखतोय की हा दुखतोय? हा दुखतोय. हा दुखतोय बघू. अगं हा नाना असताना तुझे पाय कसे दुखतील हा तेच बघतो मी. अहो नानासाहेब असं काय करताय? नानासाहेबांनी पाय दाबलेला बरं नाही दिसत. अगं इथं विषय दिसण्याचा नाहीये, तुझ्या दुखण्याचा आहे. हा दाबू दे. बरं झाले की सगळी काम का काय राहिले ते अजून? हो झालं की सगळं. बरं जातो खाली मग मी. बघतो गोठ्यात काय आहे ते. बरं आणि होय हो माधव काका, हा? काल ती कोण माणसं आली होती आपल्या मळ्यात? अगं कधी कोण? ते नाही का दुपारी 2 माणसं आलती, तुम्ही नाना काहीतरी खाली बोलत होता. अगं ना मी बोलत होतो. नाही अगं भासबीस झाला असेल तुला. हा अहो असं कसं भात झालं म्हणताय तुम्ही? मला चांगलं माहिती आहे, मी अतुल सोबत फोनवर बोलत असताना तुम्ही चौघी इथं खाली काहीतरी बोलत होता. तेव्हा मी तुमचा एक फोटो पण काढला आणि अतुलला पण पाठवला. हे बघा फोटो. बघ. अच्छा ही वय. अगं ते पाहुणं होतं माझं पाहुणं. हा अहो तेच तर विचारते ना मी, की ही लोक इथं का आली होती? बरं आली होती तर त्यांना चहासाठी तरी घरी घेऊन यायचं, तर तुम्ही त्यांना बाहेरच्या बाहेरच घेऊन गेलात. अगं नाही आपला गोठा बघायला आलती का ती, आणि गडबड असल्यामुळे लगेच गेली बघ ती. असं होय. बरं परतच्या वेळेस त्यांना नक्की घरी घेऊन या. होय चालतंय की. होय का ना इकडे ये की. काय हो? म्हणजे काल आम्ही इथं आलो होतो बघ, आणि इथनं आम्ही घराकडे चाललो होतो आमच्या. म्हणजे त्याच्याबद्दल तुझं ना तुझं काय बोलणं झालं का? हो झालं होतं की. मग मी तुम्हाला तेच तर सांगते ना, की आम्ही दोघं फोनवर बोलत असताना तुम्ही खाली आला होता आणि तुम्ही बोलताना मी ते अतुलला पण दाखवलं आणि एक फोटो पण पाठवला. अच्छा म्हणजे फोटो बी पाठवला काय तू अतुलला? हो का हो? काय नाही असंच विचारलं. येऊ का मग? अच्छा म्हणजे हा सगळा असा कांड झाला तर म्हणजे ह्यांनी हानं त्याला सांगितलं असणार आणि तेव्हा त्याला सगळं कळलं आणि नानाला दाजीला जे दाबायचं ना तीच दाखवलं की रे. म्हणजे पहिलवान असा सगळा गेम झाला तर आईचा किडा त्या नाशक्याच्या. आई घालायला धावतो जाता ह्यो पहिलवान काय चीज आहे ते. नाही त्याला गळ खोडा घातला ना तर माझा नावच नाही लावणार. बघतोच आता. दाजीला फोन केलाच पाहिजे. गोरख पहिला तर काय फोन आला का आता? हॅलो. हा दाजी काय चाललंय? काय जेवायलाच बसलोय, या जेवायला.
अहो कशाचं जेवताय राव हा? इथं माझी ताण भूक झोप सगळंच उडलं आणि तुम्ही बिनताच जेवा. म्हणजे काय म्हणताय? अहो काय झालंय म्हणून काय विचारताय राव दाजी. तुम्हाला सांग का एकदम खतरनाक बातमी माझ्या हाताला लागली बघा. आणि ती जर बातमी तुम्हाला सांगितली का ना तर तुम्ही सुद्धा जेवणावरच उठचाल. आता कसली खबर? अहो कसली खबर म्हणून काय विचारताय? तुम्हाला आणि मला म्हणजे त्या आतल्यानं तुमच्या बायकोनं सरळ सरळ गंडेवलंयच बघा. अहो त्या खोडील बोड्याच्यानं काय केलं माहित आहे का? आपण इथं नानाच्याकडे आलतो बघा हा, तेव्हा त्यांनी हाकडनं त्याला आई घालायला कळाला आतल्याला. आणि त्याला आधीच कळल्यामुळं आपण जायच्या आत त्यानं काय गेम केली माहित आहे का तुम्हाला? अहो जे आपल्याला दाखवायचंय ना तीच दाखवलंय, जे ऐकवायचंय ना तीच ऐकवलंय, आणि जसं गंडवायचंय ना तसंच गंडवलंय आई घाल्याने आपल्याला. काय बोलता? अहो जे आहे ना तेच बोलतोय. म्हणजे कसं झालंय माहित आहे का? खोटं बोल पण रिटून बोल असा खेळ झाला बघा सगळा. आता तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करा. मी आता खाली नानाकडे चाललोय. त्याला बी त्या नासक्याचा खोटरडेपणा सांगतो की. तरी म्हणलं ही आई घाली नासकी सुधारलीच कशी आई घाली. ठेवतो दाजी. तो जाता एक पहिल्यावर म्हणते ते खरं आहे का? काय विचारतो मी? ते पहिल्यावर म्हणते ते खरं आहे का? काल तू सगळं जे बोलले ते खोटं होतं का? हा रडाय का झालं तुला? सांग की. होय, आम्ही काल जे काही केलं होतं ते ठरवूनच केलं होतं. म्हणजे काल तू माझ्या संग खोटं बोलली? बालाजी रेडत काल तो काल नाश केला बी. तुला बी आता काय मी सोडत नाही लागा. अरे गोरख सोडला का तू? येण्यात काल नाही आपला चक्की नाही सर गोरख्या तू सर घेला सोड दे सर गोरख्या सोडला का तू? सांग ऐकत ना गोरख्या तुला हिजाब बस ना नाना साहेब. असं कसं बस? अहो दुखतंय म्हणल्यावर मॉडेल नको का? हा आपण याची काय गरज नाही. अशी कशी गरज नाही? हा तुम्ही फक्त सोसायचं आणि त्या महाद्याने नुसतं भोगायचं. हे काही बरोबर नाही बघा. अहो दुखते पण एवढं पण नाही दुखत हो, सोडा. अहो पण मला माहिती ना कुठं दुखतंय आणि किती दुखतंय ते. मी बघतोच आता आई घालायचं लगीन कसं होतंय ते. माझ्यासोबत गेम करतो काय? या महादासोबत गेम करतो. आता बघच ह्यो महादा बी कसा गेम करतोय ती. हा काय करतो रे? हा वर्षी आज किती भारी वाटतंय ना. म्हणजे आजचा दिवस सुखाचा जाणार असं वाटतंय बघ. हो बहुतेक. बघ की सगळे प्रॉब्लेम किती सहजासहजी सॉल्व्ह झाले. संगी पण सुखासुखी तिच्या घरी नांदाय गेली. आणि त्या कुचक्या महाजन माझं लग्न मोडा काढत होतं ना त्याचा पण प्लॅनिस करला. आता इथून पुढं मला कशाचं टेन्शन नाही बघ. मला नाही वाटत माझा लग्न मोडायचं काम थांबवल म्हणून. म्हणजे काय बी झालं ना तर तुमचं लग्न मोडणारच तो. वर्षे काय बोलते अगं तू? जे मला वाटतंय ना तेच बोलते मी. आणि तसं बी मोडलं तर मोडलं. तुम्ही काही असं लोड घेऊ नका. वर्षे काय बोलते तुला तरी कळते का? जे तुम्हाला दिसत नाही ना तेच बोलते मी. बर काय दिसत नाही का मला? तुमचं मोडणारं लग्न. ए शाने जा जाऊन तुझं काम कर. त्या याला गोडीत बोलायला आलं तर माझी हजामत करायला आली काय? जाते मी कामाला. पण तुम्ही एक लक्षात ठेवा माझी जीभ आहे ना लय काळी आहे. आणि मी जी बोलते ना ती खरंच होतं. आणि तुम्ही बघा ती महादा आहे ना तुमचं लग्न मोडणारच. आणि मोडलं तर मोडलं. तुम्ही जास्त काय लोड घेऊ नका. कारण तुमचा लोड कमी करायला मी आहे की आता इथं. जा तुला काय करायचं कर जा. ऐकून घेतो म्हणून लागली बोलायला. जाय की आता थोबाड काय बघते माझं. सोम्या हीच ती वेळ आहे रातचा बदला घ्यायची काय? हवला का राम्या? हीच ती वेळ आहे. ह्या नासक्याला जाऊनच देऊ आपण बी काय चीज आहे ती. चल चल त्याला सुट्टी द्यायची नसती. थांब 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 वर्षीला जाऊ दे. यार काय करताय? आईनी शिवाजी ज्वारा मेल्यासारखं प्रेम केलं तू तिला देतोय रे नासक्या. राणा काय बोलतोय? अरे डोळ्यानं बघितलं ना ते बोलतोय. अरे राम्याला सुट्टी द्यायची नसती. अरे राणा सोन्या राम तुझ्याकडे
आपल्या वर्षीला जाऊ ना सोम्या अरे राम्या सोम्या राम्या सोम्या काय करते अरे राम्या सोम्या सोडा की त्यांना सोम्या सोड की सोम्या राम्या अरे काय झालंय अरे त्याला सांग की राम्या सोम्या तुमच्या पाया पडते अरे सोडा की त्यांना राम्या सोम्या अरे का त्यांना मारताय सोम्या तुझ्या पाया पडते सोम्या अरे सोड सोम्या तुझ्या पाया पडते प्लीज त्याला सांग की त्याला घेऊन जा काय घाले बघू कुणाला सुट्टी द्यायची नाही नासक्या जावा की जावा तुम्हाला एकंदरीत घोळात घोळ बट्ट्या भोळ झालेला आहे. राम्या सोम्याच्या रागाच्या वावटळीत अतुल पाक वाहून गेला आहे आणि तिकडं महादाच्या डोळ्यासमोर नानाचं ते चाळे करणं त्याला चांगलंच महाग पडणार आहे. दाजीला महादाच्या कॉलमुळं काय करावं ते सुचेना झालंय. म्हणजे सकाळी सकाळी सुखासुखीत सुरू झालेला दिवस दुःखाचं पांघरून घेत झोपू लागलाय.